नमस्कार. आज आपण फार्माकोथेरपीमधला डर्मॅटॉलॉजी चॅप्टरमधला फर्स्ट पॉईंट बघणार आहे, स्कॅबीज. त्याच्यामधले कंटेंट, इंट्रोडक्शन, इटिओपॅथोजेनेसिस, क्लिनिकल मॅनिफेस्टेशन, नॉन फार्माकोलॉजिकल मॅनेजमेंट अँड फार्माकोलॉजिकल मॅनेजमेंट. इंट्रोडक्शन. स्कॅबीज म्हणजे काय? डर्मॅटॉलॉजिकल डिसऑर्डर आहे. डर्मॅटॉलॉजिकल म्हणजे इट इज अ स्किन डिसऑर्डर. Scabies is a intensely itchy contagious skin disease caused by the mite Sarcoptes scabies via hominin transmitted by close person contact. काय तर कुठल्या कशाने होते तर स्कॅबीज? इट इज अ सार्कोप्टस स्कॅबीज व्हायर होमिनिन ह्या पॉझिटिव्ह फॅक्टर किंवा त्या माईटनं बाईट केल्यामुळं किंवा तो इन्फेक्शन झाल्यामुळं तो होतोय. तो ट्रान्समिटेड कसं होतं तर एखाद्या पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर. द स्कॅबीज माइट burst in the superficial skin layer causing severe pruritic especially strong at night. याच्यामध्ये मोस्ट ऑफली काय तर रात्रीच्या वेळेस किंवा तो जो माइट आहे त्याच्यामुळं तो पॉझिटिव्ह होऊ शकते. कुठं तर स्किनच्या लेअरमध्ये स्किनमध्ये होऊ शकते. त्यानंतर पॅथोजन कुठला आहे? सार्कोप्टस स्कॅबीज वाया होमिनिन. त्याचं ट्रान्समिशन कसं होतं तर फर्स्ट ट्रान्समिशन ऑफ पॅथोजन इज टिपिकली बाय डायरेक्ट टू स्किन कॉन्टॅक्ट विथ ॲन इन्फेक्ट पर्सन अँड रिअरली बाय शेअरिंग कंटामिनेटेड टेक्स्टाईल्स सच ॲज बेडिंग, टॉवेल्स अँड क्लॉथ. कशामुळे होतं तर ट्रान्समिटेड? जर ते एखाद्या पर्सनला जर झाला असेल त्याच्या बेडिंग, टॉवेल्स आणि क्लॉथ्स कपडे वगैरे यूज केले असेल तर ते पर्सन टू पर्सनला त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यावर स्प्रेड होण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर ना तो स्कॅबीज ह्याच्यामध्ये द माइट कॅन लाईव्ह फॉर अप टू 30 days ऑन द होस्ट अँड रिमेन अलाइव्ह फॉर 3 days ऑन ऑब्जेक्ट सच ॲज फर्निचर आणि बेडिंग. त्याच्यामध्ये काय होते तर तो माइट 30 दिवसासाठी जिवंत राहू शकते आणि तो फर्निचर आणि बेडिंगमध्ये 3 दिवसासाठी राहू शकते, एका ठिकाणी राहू शकते. त्याच्यानंतर ना ह्याच्यामध्ये द फर्टिलाइज्ड फिमेल माइट टनेल्स into the superficial skin layer forming burrows in which she lays her eggs and deposits feces. ह्याच्यामध्ये मेन जो माइट आहे त्याच्यामध्ये काय होतं तर द फिमेल पॅरासाइट डायज ऑन साईट. याच्यामध्ये मेन जो एग्स असतात ते फिमेल माइटचे असतात. The saliva, eggs, feces, and decomposing bodies of the mite contains contagions which cause immunological response presenting as a several pruritic and excoriations. याच्यामध्ये काय होऊ शकते तर त्याच्या ज्या माइटच्या सलायवा किंवा एग्स किंवा फिसेसनं तो इन्फेक्शन होऊ शकते व किंवा त्या पर्सनच्या बॉडीमध्ये एंटर करू शकतात. त्याचे सिम्पटम्स काय दाखवतात तर इचिंग, प्युरेटिक कॉज्ड बाय डिले in for hypersensitivity reaction to the mite and produced example saliva, eggs and feces. One of the host become sensitized. त्याच्या सलायवा, एग्स किंवा फेसेसमधनं ते जाऊ शकते. त्यामुळे मोस्ट ऑफली फर्स्ट जे सिम्पटम्स दाखवते काय ते इचिंग आहे. त्याच्यानंतर ना त्याची जे ड्युरेशन टाईम आहे किंवा हायपरसेन्सिटिव्हिटी किती आहे तर ऑकर्स इन 3 to 6 weeks आफ्टर फर्स्ट इन्फेक्शन but occurs 1 to 3 days reinfection because the host has been previously sensitized. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इटिओलॉजी और रिस्क फॅक्टर. इटिओलॉजीमध्ये पॅथोजन कुठला आहे? सार्कोप्टस स्कॅबिया व्हाया होमिनिज. ओके. त्याच्यामध्ये सेकंड इट ऑकर्स मोर ऑफ्टेन पर्सन लिव्हिंग इन क्राउडेड लिव्हिंग कंडिशन. त्याच्यामध्ये जो क्राउडेड एरियामध्ये जर जास्त पर्सन सर्वाईव्ह करत असेल तर त्यामुळे सुद्धा होण्याची शक्यता असते. त्याच्यामध्ये एक्झाम्पल नर्सिंग होम्स, चाइल्ड केअर फॅसिलिटी, मिलिटरी बॅरेक्स, त्याच्यानंतर अँड प्रिसन्स. ओके. थर्ड आहे चिल्ड्रन बिलो 15 yearsचे असतील तर त्यांना होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यानंतर सेक्स्युअली ॲक्टिव्ह यंग्स अडल्ट, सेक्स्युअली ट्रान्समिटेडसुद्धा होण्याची शक्यता असते.
आणि इम्युनी कॉम्प्रेसेंट पर्सन्स, म्हणजे ज्याची इम्युनिटी पॉवर कमी आहे त्यालासुद्धा होण्याची शक्यता असते किंवा लगेच होऊ शकते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे क्लिनिकल मॅनिफेस्टेशन. क्लिनिकल मॅनिफेस्टेशन म्हणजे सिम्पटम. फर्स्ट आहे तो इचिंग ॲज इन्क्रीज ॲट नाईट. रात्रीच्या वेळेस जास्त ते इचिंग म्हणजे खाज उठणं होऊ शकतं. त्याच्यानंतर सेकंड काय आहे तर पेशंट मे हॅव एक्सपोरेशन इन द इंटरडिजिटल वेब स्पेसेस, wrist, elbows, buttocks, groins and the skull. याच्यामध्ये इंटरडिजिटल एक्सपोरेशन इन द इंटरडिजिटल वेब्स म्हणजे काय तर त्याच्या हाताच्या बोटांच्या मध्ये किंवा मनगटामध्ये होण्याची शक्यता असते त्याच्यामध्ये, किंवा ते पुरळ सुटणं ही सिम्पटम्स दाखवू शकतात. त्याच्या सेकंड नेक्स्ट काय तर इरेग्युलर ब्रश ट्रॅक्स मेड अप फॉर द टायनी ब्लिस्टर्स अँड ऑर बम्प्स ऑन द स्किन. याच्यामध्ये काय होत असतं ते त्याच्या तशा टाईपमध्ये आपल्या हातावर किंवा हातावर ते तशा आकारात आपल्याला त्याचे पॅचेस बघायला भेटतात. त्याच्यानंतर नॉन फार्मॅकोलॉजिकल मॅनेजमेंटमध्ये मेंटेन पर्सनल हायजीन. सेकंड आहे डेली बाथ विथ सोप अँड वॉटर. डिसइन्फेक्शन ऑफ बेडिंग अँड क्लॉथिंग. And last आहे bedding, clothing and towels used by the infected person or their household and close contact any time during these 3 days before should be disinfected by washing in hot water and drying in hot dryer, by dry cleaning or by sealing in plastic bag for at least 72 hours. याच्यामध्ये काय तर ज्या पर्सनला जर होऊन गेला असेल तर त्याचे जे क्लॉथिंग वगैरे आहेत ते वॉश करून ड्रायमध्ये हॉट वॉटरमध्ये वॉश करायचे आणि हॉट ड्रायरमध्ये ड्राय करून ते 72 तासासाठी पॉलिथिन बॅगमध्ये सील करून ठेवायचे. ही झाली नॉन फार्मॅकोलॉजी. फार्मॅकोलॉजिकल मॅनेजमेंट फर्स्ट आहे परमिथ्रिन क्रीम. इट इज अ फर्स्ट लाईन ट्रीटमेंटमध्ये आपण परमिथ्रिन क्रीम यूज करू शकते. त्याच्यामध्ये परमिथ्रिन 1% to 5% आपण यूज करू शकतो. त्याच्यामध्ये त्याचा यूज काय, इट इज अ टॉपिकल स्कॅबिसिडल एजंट. इट मेकॅनिझम ऑफ ॲक्शन इन्व्हॉल्व्स इनिबिशन ऑफ द व्होल्टेज गेटेड सोडियम चॅनल्स इन द माइट विच लीड्स टू डिस्ट्रप्शन ऑफ न्यूरोट्रान्समिशन, पॅरालिसिस अँड डेथ ऑफ द माइट. ह्याच्यामध्ये काय होते तर त्या स्किनमध्ये एंटर केलेला किंवा स्किनला बाईट केलेला तो माइटला डिस्ट्रॉय करायचं किंवा इन्फेक्शन कमी करायचं काम करते. इट इज अवेलेबल ॲज अ क्रीम अँड लोशन. ते मार्केटमध्ये क्रीम आणि लोशनमध्ये अवेलेबल आहे. हे कसं अप्लाय करायचं, इट इज अप्लाय जनरसली आफ्टर बाथ ॲट बेड टाईम कवरिंग एंटायर सरफेस ऑफ द बॉडी बिलो नेक. ते ह्याच्यामध्ये एंटायर सरफेस ऑफ बॉडीला आपण त्याला लावू शकतो पण चेहऱ्याच्या बाजूला न लावता. ओके. सेकंड आहे टॉपिकल केराटोलाइट्स. द रिमूव्हल ऑफ द क्रस्ट अँड स्कार्स विथ द केराटोलाइट्स. एक्झाम्पल 5% सॅलिसिलिक ॲसिड इज नेसेसरी फॉर द स्कॅबिसाइड पेनिट्रेशन ऑफ क्रस्टेड स्कॅबिस. 5% सॅलिसिलिक ॲसिड टॉपिकल केराटोसाइडमध्ये आपण यूज करू शकतो. नेक्स्ट आहे सपोर्टिव्ह थेरपी. सपोर्टिव्हमध्ये अँटीबायोटिक्स आहे. अँटीबायोटिक्स काय काम करते, वाइप्स आउट ॲज अ इन्फेक्शन कमी करायचं काम करते. स्टेरॉइड क्रीम आहे. स्टेरॉइड क्रीम काय आहे तर रेडनेस असेल, स्वेलिंग किंवा इचिंग होत असेल तर ते कमी करायचं काम करते. आणि लास्ट आहे अँटीहिस्टामिन. अँटीहिस्टामिन काय काम करते तर इचिंग जर जास्त होत असेल तर ते कमी करायचं काम करते ते आणि व्यवस्थित झोप लागू शकतात. हेल्प यू स्लीप. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे सिट्रिझिन 10 mg ॲट नाईट फॉर 10 to 15 days अँड इन चिल्ड्रन 0.3 mg per kg per day सिंगल डोस फॉर 2 weeks. सेकंड आहे टॅबलेट पेनिरॅमाइन मॅलेट 25 mg 3 times a day for 10 to 15 days in children 0.5 mg per kg per day divided in 3 dose. अशा प्रकारे आपण आज डर्मॅटॉलॉजिकल डिसऑर्डरमधला फर्स्ट पॉईंट बघितला आहे स्कॅबिस. थँक्यू.